मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. देवीच्या पूजेच्या सामानाची सगळी पहिली तयारी करून घेतली आणि मग मी बसलेली आहे घट मांडायला. रांगोळी काढून घेतली, चौरंग मांडला, चौरंगावर लाल वस्त्र अंतरले आणि घडा भरून घेतलेला आहे आणि महालक्ष्मीचा मुखवटा लावलाय. तिला हिरव्या कलरची साडी घातली, दागिने घातले, वेणी घातली, फुलं घातली आणि पूजा करून घेतली. नंतर महालक्ष्मीचं कथा वाचली आणि आरती करून घेतली आणि देवीला नैवेद्य अर्पण केलेला आहे पेढ्या आणि दह्याचा. तर श्रियांमध्ये आलेला आहे की बाप्पा मला पेढा दे आणि त्याने पूर्ण बॉक्सच घेतला. तिथनं देवीची डिश पण घेतली पेढ्यांची आणि खेळायला लागलाय. दिवसभर त्याने आज देवीच्या सगळ्या वस्तू घेतलेल्या खेळायला. संध्याकाळ झाली तर काकी आली पाया पडायला, तर काकीला इथे मी हळद कुंकू दिले आणि मग रात्रीची वेळ झाली तर आम्ही इथे आरती करायला घेतलेली आहे. आणि आरती करता वेळेस पण श्रियांची मस्ती अशी बापरे, त्याने आज आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. इकडून तिकडून सगळ्या देवीच्या वस्तू उचलायला लागलेला. आणि रात्री जेवायला आज बनवलेलं आहे नैवेद्यासाठी भात, डाळ, कोशिंबीर, घेवड्याची भाजी आणि गोडमध्ये बनवलेली आहे शेवयांची खीर. सगळं नैवेद्य काढला देवीला आणि देवीला नैवेद्य दाखवायला गेले तर पुन्हा श्रियान माझ्या मागे आलेला आहे आणि की देवबाप्पाचं मला पाणी दे म्हणून. नैवेद्य पण मला दाखवून देत नव्हता की नैवेद्य तू दाखवूच नको, की पाण्याचा ग्लास पहिला मला दे. त्याची मस्ती ना बापरे, खूप त्याने आज आम्हाला हैराण केलेलं आहे. आणि तिघांचं आमचं जेवण झालं रात्रीचं आणि श्रियान लागलाय खेळायला इथे आणि तो बाबाच्या अंगावर जाऊन मजा करत बसलेला आहे. आणि एकच तो बोलतोय की स्टाईल में रहने का, स्टाईल में रहने का. आणि इकडून तिकडून असा खिशामध्ये हात घालून फेऱ्या मारतोय. आणि पूर्ण दिवस आज पण श्रियांच्या मागेच माझा गेलेला आहे. चलो तर बाय एव्हरीवन.